चेन्नई टेस्टमध्ये भारताचा 280 धावांनी दणदणीत विजय झालेला आहे। 515 धावांचं भलमोठं आव्हान गाठताना बांगलादेश 234 धावातच गारद झालाय। अश्विननं दुसऱ्या डावात 6 बळी घेतले तर जडेजानं 2 बळी टिपलेले आहेत। भारतानं 376 आणि 287 धावांमध्ये डाव घोषित केलेला होता आणि बांगलादेश पहिल्या डावामध्ये खेळताना 149 धावांमध्ये गारद झाला होता आणि बांगलादेश दुसऱ्या डावामध्ये खेळताना 234 धावात बाद झालेला आहे। दरम्यान 2 मॅचच्या सिरीजमध्ये भारतानं आता 1-0 ने आघाडी घेतलेली असून टेस्टमध्ये भारताकडून अश्विन गेल आणि ऋषभ पंतनं शतकं झळकावलेली आहेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। विजय साळवी आपल्या सोबत आहेत। विजय, दणदणीत असा विजय मिळवलाय आपण। एक मोठा विजय आणि ज्या वेळेला रोहित शर्मा धावा करू शकत नाही, ज्या वेळेला विराट कोहली धावा करू शकत नाही, भारत 6 बाद 144 पहिल्या दिवशी आणि अशा परिस्थितीत रविचंद्रन अश्विन 8व्या क्रमांकावर येतो, शतक झळकवतो। रवींद्र जाडेजाच्या साथीनं 7व्या विकेटसाठी 199 धावांची भागीदारी करतो। तिथंच हा कसोटी सामना भारताच्या बाजूने जिंकला आणि योगायोगाची गोष्ट दीपक अशी आहे, त्याच अश्विननं बांगलादेशच्या दुसऱ्या डावात 6 विकेट्स काढून भारताला 280 धावांनी एक दणदणीत विजय मिळवून दिलाय। बांगलादेश खरं बघायचं झालं तर भारताच्या तुलनेत कसोटी क्रिकेटमध्ये एक लिंबू संघ म्हणायला हवे, पण गेल्या काही वर्षात त्यांनी प्रगती केली आहे आणि ती प्रगती दीपक इतकी मोठी आहे की नुकतंच त्यांनी पाकिस्तान दौऱ्यात पाकिस्तानला हरवण्याचा पराक्रम गाजवला आणि असा संघ जेव्हा भारतात येतो त्यावेळी त्याचं आव्हान वाढलेलं असतं आणि त्या आव्हान वाढलेल्या बांगलादेशला आता आपण हरवलंय। त्यामुळे हा विजय अजिबात छोटा समजण्याचं कारण नाही आणि त्या विजयात रविचंद्रन अश्विनचं योगदान हे फार 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 मोठं आहे। नक्कीच विजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या मॅचच्या विश्लेषणाबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।